ब्रॉट टू यू बाय विगार्ड। पुणे अपघातातील मुख्य जो आरोपी आहे तो अल्पवयीन आरोपी याला काल बाल हक्क कोर्टाने बाल सुधारगृहात दाखल केलेला आहे, बाल सुधारगृहात रवानगी केलेली आहे। मात्र हे बाल सुधारगृह नेमकं असतं तरी कसं या संदर्भात माहिती देण्यासाठी आता आपल्यासोबत अरुण खोरे सर आहेत, जे बाल हक्क सुधार समितीचे कोर कमिटी सदस्य आहेत। सर, काय नेमकं बाल सुधारगृह ही संकल्पना नेमकी काय आहे? कारण या सगळ्या कालच्या अपघातानंतर पुन्हा एकदा बाल सुधारगृहाची संकल्पना किंवा चर्चेत आलेली आहे। बाल सुधारगृह नेमकी संकल्पना काय असते, काय कशा पद्धतीने त्या ठिकाणी व्यवस्था असते? ब्रिटिश काळामध्ये ब्रिटिश सत्ता भारतामध्ये असताना तिथल्या गृह खात्याच्या मांडणीमधनं संकल्पनेमधनं महाराष्ट्रामध्ये भारतामध्ये ही बाल सुधारगृहांची म्हणजे रिमांड होमची, पूर्वीला रिमांड होम म्हटलं जायचं, आणि या संबंधीचा जो कायदा 1986 साली झाला त्यानंतर रिमांड होमच्या ऐवजी ऑब्झर्वेशन होम असं म्हटलं गेलं, म्हणजे निरीक्षण गृह असं म्हटलं गेलं। ही मुळात कल्पना अशी होती की ज्या मुलांना पालकांचं प्रेम नाही किंवा पालक नाहीत, म्हणजे सिंगल पालक आहेत, पोरकी मुलं आहेत, आईवडील नाही आहेत, रस्त्यावरती पडलेली मुलं आहेत, कचऱ्यात फेकलेली मुलं आहेत, अनवरस मुलं आहेत, या मुलांना आणि समाजामध्ये गुन्हेगारी वृत्तीचा शिरकाव ज्यांच्यामध्ये होतो आहे अशी मुलं यांच्यासाठी म्हणून एक प्रतिबंधात्मक काम करणारी आणि त्या मुलांना थोडं वळण लावणारी अशी संस्था सुरू करायची। त्यातून रिमांड होम संस्थेची निर्मिती झाली ब्रिटिश काळामध्ये। पुण्याचं रिमांड होम जे आहे, जे आता रिमांड होम बंद आहे, जे आता नाही, ते रिमांड होम 1935 साली स्थापन झालं पुण्यातलं। या पुण्यातल्या रिमांड होममध्ये महाराष्ट्रामध्ये मग अशा अनेक रिमांड होम आहेत की जी बरीच वर्ष काम करतात आणि तिथे मुलांना घेतलं जातं। तर कौटुंबिक कारणामुळे, त्यानंतर कायद्यातल्या प्रॉब्लेममुळे आणि ज्यांना काही जगण्याचं साधन नाही, तर उदाहरणार्थ पुणे स्टेशनवर रात्री 12 वाजता एखादी मुलगी सापडली, ती अल्पवयीन आहे, पोलीस काय करतात, तिला घेतात आणि रिमांडमध्ये टाकतात। तर अशा अनेक मुलं म्हणजे अनवरस मुलं, रस्त्यावर फिरणारी मुलं, अशा अनेक ठिकाणी ह्या सगळ्या मुलींना रिमांडमध्ये टाकलं जातं। मूळ कन्सेप्ट त्याची अशी की ह्या मुलांना संरक्षण मिळावं, या मुलांना धोका उत्पन्न होऊ नये आणि त्यांना एक पुढचं आयुष्य मिळावं, भविष्य मिळावं, ही भूमिका त्यातली होती। त्याप्रमाणे रिमांड होम स्थापन झालं। भाइयों बहनों, उनके राज में पावर रहे अनस्टेबल और हम रखे सब स्मूथ और स्टेबल। हमारा नेता कैसा हो जो स्टेबल पावर दे वैसा हो। अब की बार वी गार्ड एसी स्टेबलाइजर का चमत्कार। या पुणे अपघातातला जो अल्पवयीन आरोपी आहे त्याला या सुधारगृहात टाकण्यात आलेला आहे। नेमकी आता काय ट्रीटमेंट त्या ठिकाणी दिली जाते? कारण त्याने जो केलेला आहे तो गुन्हा आणि एकूण त्याच्यात सुधारणा व्हावी यासाठी अशा पद्धतीचा निर्णय घेण्यात आलेला आहे। काय नेमकी ट्रीटमेंट आता त्याच्यावरती केली जाणार? आत्ता कसं झालं आहे की त्या मुलाला राग जो होता लोकांचा, तो मुलगा गाडीतनं त्याला बाहेर काढून लोकांनी ठोकला, मारला भरपूर। आता रिमांडमध्ये तो गेला। आता मुळात प्रश्न कसा आहे, राज्य सरकार आणि राज्य सरकारचं संबंधित खातं फार चलाखपणाने गैरसमज निर्माण करते। आता त्या मुलाला एरोड्याच्या पंडित जवाहरलाल नेहरू औद्योगिक प्रशिक्षण केंद्रात टाकलेले, हे मुळात रिमांड होम नाही, पुण्यामध्ये आता रिमांड होमच नाही, हे औद्योगिक प्रशिक्षण केंद्र आहे। आणि रिमांड होममधली विधी संघर्षित बालकं जी आहेत की आता ज्या मुलांना जरा थोडंसं सुधारण्यासाठी आणखी संधी दिली पाहिजे, तर तिथे त्यांना औद्योगिक प्रशिक्षण केंद्रात दिलं जातं आणि तिथे त्यांना प्रशिक्षण दिलं जातं वेगवेगळ्या कामांचं, की तुम्हाला पुढे आयुष्यामध्ये निर्वाह करण्यासाठी हे प्रशिक्षण उपयोगी पडेल। प्रश्न असा आहे की आता ह्या मुलाबाबतीमध्ये ज्या बातम्या सगळीकडे टी व्हीवर येत आहेत, पेपर्समध्ये येत आहेत, त्यामुळे काय होतं आहे की मोठ्या प्रमाणामध्ये या मुलासंबंधीचा एक टॅबू तयार झालेला आहे। त्यामुळे तिथले जे अनेक घटक आहेत संस्थेतले, ते घटक साहजिकच ह्या मुलाची काळजी घेणार, त्या मुलाला त्रास होणार नाही याची काळजी निश्चित घेणार, नंबर 1। नंबर 2, मोठ्या प्रमाणामध्ये आज आपल्याकडे नाही म्हटलं तरी दबाव गटांचे घटक अनेक ठिकाणी काम करतात, तसा मोठा दबाव गट या ठिकाणी पण आहे। त्यामुळे या मुलाच्या बाबतीमध्ये कुठली काही तिसरी गोष्ट काही घडणार नाही, त्याला चांगली ट्रीटमेंट दिली जाईल। नॉर्मली काय होतं की दिवसभरच्या तुमच्या दिनक्रमे तुम्ही ॲडजस्ट झालात की मग काही फारसा त्रास नसतो। तुरुंगामध्ये पण आपण बघितलेलं आहे, तुरुंगामध्ये अनेक कैदी आपण अचानक गेलेले माहिती आहेत आपल्याला भ्रष्टाचार विरोधी आंदोलनामध्ये। आता बाबा आढाव किंवा चंद्रशेखर ही अशी सगळी मंडळी आणीबाणीच्या काळात तुरुंगात होती। तर तेव्हा काय होतं की नॉर्मली तुम्ही त्या ह्याच्यामध्ये गेलात की तुम्हाला त्या प्रोसेसमध्ये तुम्ही ॲडजस्ट झाला तर तुम्हाला काही त्रास नसतो।
उनका बैकअप सिर्फ कल तक और हमारा चांद तक। हमारा नेता कैसा हो जो नॉन स्टॉप बैकअप दे वैसा हो। अब की बार वी गॉट इन्वर्टर बैटरी का चमत्कार। मग आता त्याला 14 दिवसांचा कालावधी देण्यात आलेला आहे। 14 दिवस तो त्या सुधारगृहात असणार आहे। या 14 दिवसांमध्ये त्याच्यात बदल होईल, सुधारणा होईल असं एकूण वातावरण असतं। नाही, आता कसं झालं, आपण संजय दत्ताचं उदाहरण आपल्यासमोर आहे। संजय दत्त 3-3.5 वर्ष होता आणि तो नंतर तिथून सुधारून बाहेर पडला असं आपल्याला एकूण त्याच्यानंतरच्या मुलाखतीतनं लक्षात आलं। हा मुलगा 14 दिवसात सुधारण्याची शक्यता नाही ना, कारण कसं आहे, त्याला बेलगाम करण्याचं काम कोणी केलेलं आहे? आपण काय करतो आहे की आपण बेलगाम करण्याची जबाबदारी ना, ती जबाबदारी बाजूला ठेवतो आहे। ते बेलगाम करण्याचं काम त्याच्या वडिलांनी केलेलं आहे, त्याच्या कुटुंबाने केलेलं आहे। आणि हे काम जोपर्यंत तुम्ही करत नाही ना, तोपर्यंत म्हणजे गांधीजींच्या नातवाचं जे पुस्तक आता अलीकडे आले ते मुद्दाम बघायला पाहिजे। ते काय पुस्तक आहे तर गांधीजींच्या नातवाने म्हणजे अरुण गांधी जे अलीकडेच वारले, अरुण गांधी असं म्हटले की आम्हाला आजोबांनी शिकवले की रागवायचं नाही। तुम्ही जर रागवला नाहीत तर काय होतं की तुमच्या बऱ्याच पुढच्या क्रिया टळतात। तुम्ही रागवलात की संताप होतो आणि संताप झाला की तुम्ही काही करू शकता। आपण लगेरू मुन्नाबाईमधला तुम्हाला एक प्रसंग आठवत असेल तर मला माहिती नाही तुम्ही हा प्रस्तुत कराल की नाही, पण त्याच्यामध्ये तो काय सांगतो त्या मुलीला की तुला हॉटेलमध्ये गेल्यानंतर त्यांनी जर वेटरला शिट्टी मारून बोलवलं ना तर तू निघायचं तिथून। आता हा जो भाग आहे आयुष्यातला नायसिसिटीज आहेत, हे आयुष्यातल्या नायसिसिटीज पालकांनी शिकवायला पाहिजे। त्याशिवाय पालक काय म्हणतात, दे त्याला गाडी। आता मी हे तो उदाहरण देणे फार चुकीचं ठरेल, कारण ती फार मलाच फार ते मनाला खंत वाटते, पण एक उदाहरण कसं देऊ। लालबहादूर शास्त्री यांच्या एका मुलाने वडिलांना न सांगता ड्रायव्हरकडनं किल्ली घेऊन आपल्या मित्राच्या वाढदिवसाला तो गेला होता। लालबहादूर शास्त्री पंतप्रधान असताना, आणि त्याचं नाव सुनील शास्त्री। त्यांनी आल्यानंतर किल्ली ठेवली, ड्रायव्हरकडे दिली आणि तो झोपायला गेला। सकाळी उठण्याच्या वेळेला उशीर झाला, लालबहादूर शास्त्रीने दरवाजा उघडला, अरे सुनील उठलायच की नाही? तो उठतो मुलगा आणि उठल्यानंतर तो दरवाजा उघडतो आणि वडिलांना भेटतो आणि रडदा लागतो की माझीच चूक झाली रात्री। या हिट अँड रन केसमध्ये पुण्याच्या प्रकरणामध्ये त्या बापापुढे ह्या शास्त्रीजींचा आदर्श आहे का, हा माझा प्रश्न आहे। आणि तो नाही आहे म्हणून तर त्यांनी मुलाला किल्ली दिली ना। त्यामुळे मला असं वाटतं की पालकांच्या सुधारणेचं काय करायचं हा एक मोठा प्रश्न आहे। राज्य सरकारचं गृह खातं आणि राज्य सरकारचं समाजकल्याण खातं यांना तर सुधारण्याची नितांत गरज आहे, कारण एकही सक्षम मंत्री बालकल्याण खात्याला गेल्या 10 वर्षात मिळालेली नाही आहे। धन्यवाद सर। कॅमेरामन अभिजित पिसेसह मी योगेश बोरसे, TV9 मराठी, पुणे। ब्रॉट टू यू बाय वी-गार्ड। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।